मित्रांनो, आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे। उगाच टेन्शन घेऊन त्या प्रवासाचा आनंद गमावू नका। जीवनातील अनिश्चितता आणि ताण व्यवस्थापन। जीवनात अनेक गोष्टी अनिश्चित असतात। या अनिश्चिततेचा विचार करून टेन्शन कशाला घ्यायचं। आरोग्याचे परिणाम। टेन्शन घेऊन आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम काय आहेत आणि ते टाळण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करता येतील। उत्पादकता आणि टेन्शनमुळे आपल्या कामगिरीवर कसा परिणाम होतो। अधिक उत्पादक आणि शांत राहण्यासाठी कोणते उपाय प्रभावी ठरू शकतात। समाधान आणि आनंद। आपले जीवन अधिक आनंदी आणि समाधानी करण्यासाठी टेन्शन टाळण्याचे कोणते मार्ग तुम्हाला योग्य वाटतात। संबंध आणि संवाद। टेन्शनमुळे आपले संबंध आणि संवाद कौशल्यावर कसा परिणाम होतो आणि त्यासाठी काय बदल करणे आवश्यक आहे। मित्रांनो, या सर्वच प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या एकाच व्हिडिओत थोडक्यामध्ये देणार आहे। तर मित्रांनो, आज आपल्याला एक वेगळा विषय पाहायचा आहे। तो म्हणजे उगाच आपण काही गोष्टीचं टेन्शन घेत बसतो। की टेन्शन कशा प्रकारे आपण न घेता आनंदी कशा प्रकारे जगायचं आहे, हे सर्व आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, टेन्शन न घेता आपण कसं जगलं पाहिजे हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। कोणासाठी किती काहीही करा आणि काहीच उपयोग नाही। आयुष्य बिनधास्त जगायचे। कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही। फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं। काही कमी पडणार नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही। कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही। लोकांची विविध रूप असतात। सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो। आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोलू किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू, आपण त्याच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे। बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा। कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही। फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चिंतायचे। कुणाच्या पुढे करायचे नाही। जिंदगी मस्त पण शिस्तीत जगायची। थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात। मित्रांनो, नेहमी हसत राहा। मित्रांनो, शेवटी एवढं सांगेल की आयुष्य छोटं आहे, त्याला तणावाने लहान करू नका। हसत खेळत जगण्याचं ठरवा, कारण सुखी आयुष्य हाच खरा आनंद आहे। टेन्शनला निरोप द्या आणि आनंदाला आलिंगन द्या। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।